सर साधारणपणे किती गर्भ आतापर्यंत सापडले? आमचा तपास चालू आहे, आताच काही सांगता येणार नाही. या भ्रूण हत्यांमागे कोण आहे असे तुम्हाला वाटते? मॅडम आम्हाला तपास तर करू द्या प्लीज. सर 12. जरा तिकडे काही सापडतंय का बघा. सर आत्तापर्यंत एकूण 12 गर्भ सापडलेत. याच्यातला एक गर्भ तर आत्ता 2-3 दिवसापूर्वीचा आहे. सर नक्कीच कोणीतरी मोठं ॲबॉर्शन रॅकेट चालवतंय. हे सगळे फॉरेन्सिकला पाठवा. पोलिसांना आधी कोणी कळवलं? सर ती बाई इथे कचरा वेचायला येते. सगळ्यात आधी तिनेच बघितलं, तिनेच कळवलं होतं. त्या बाईने हे टाकताना किंवा आजूबाजूला कोणाला घोटाळताना बघितलं? सर तिच्याकडे चौकशी केली पण तिने कोणालाच नाही बघितलं. ठीक आहे, तपास चालू ठेवा. अजून अर्भक मिळतात का बघा. ओके सर. केमिकल फॅक्टरीच्या या भागात पोलिसांना आतापर्यंत 12 बेवारस गर्भ सापडले. पोलिसांचं शोधकार्य अजूनही चालू आहे. सोलापूर सारख्या शहरात अनधिकृत गर्भपात केंद्राचा सुळसुळाट झालाय का? पोलीस आणि प्रशासन या गोष्टीची दखल कधी घेणार? कोण आहे याच्या मागे? काय असेल या 12 न जन्मलेल्या गर्भांचं रहस्य? याचं उत्तर फक्त आपल्याला पोलीस आणि प्रशासनच देऊ शकते. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. सृष्टीची सुरुवात स्त्रीपासून झाली असं म्हणतात, पण याच स्त्रीची अनेक ठिकाणी तिच्या जन्माआधीच हत्या केली जाते. खरं तर ही किती शर्मेची बाब आहे की गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या याच्या विरोधात सरकारनं कितीही कठोर कायदे बनवले तरी आजही बेकायदेशीररित्या आपल्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी सर्रासपणे गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या ही होतच असते. स्त्रियांच्या सबलीकरणामध्ये अग्रगण्य असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये एक अशी घटना घडली ज्यानं संपूर्ण राज्याची मान शर्मेनं खाली गेली. महाराष्ट्रातल्या सोलापूरमधल्या एका निर्जन भागामध्ये न जन्मलेले 12 स्त्री गर्भ सापडले. यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. मीडियानं या केसला उचलून धरलं. पोलिसांवर देखील ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी प्रचंड प्रेशर होतं. सोलापूरमध्ये घडलेली ही अत्यंत अमानवी अशी घटना माणुसकीला काळीमा फासणारी नक्की काय होती, चला पाहूया. आंघोळीला गेले असेल कदाचित. कविता, कविता, सोडणार नाही कोणाला, सोडणार नाही. म्हटलं माझ्या नातींचं काय होणार कविता. मारून टाकलं सगळं. सोडणार नाही मी कोणाला, सोडणार नाही मी. आता बघतो मी एकेकाला. मारून टाकला तिला, मारून टाकलं. काय झालं? साहेबांना बोलवा, साहेबांना. साहेब आतमध्ये झालं काय ते ए, साहेबांना बोलवा, त्यांनाच सांगणार मी सगळं. साहेबांना बोलवा. काय झालं? साहेब सोडू नका त्यांना, मारून टाकला त्यांनी. शांत व्हा. नाव काय तुमचं? दिलीप. दिलीप. पाणी घ्या कोणीतरी. हे तुमच्या कपड्यावर रक्त कसलं लागलंय? माझ्या मुलीचं रक्त. साहेब माझ्या मुलीला मारून टाकलं. शांत व्हा. मला सांगा कुठे घडलंय हे? घरकुल सोसायटी इथे जवळच आहे सर. ठीक आहे पाटील, यांना आत बसवा. साहेब सोडू नका. बस आत बस. सोडू नका. हां सोडू नका कोणाला. होय. मारलं त्यांनी. कविता, कविता. सर
सर सर माझ्या सासऱ्याने माझ्या बायकोला मारलं सर, अरेस्ट करा त्यांना. मला सांगा, डेड बॉडी आधी कोणी पाहिली? आई नाही, जोशी काकूनी. मॅडम, मला सांगा नक्की काय घडलं? मी सकाळी सकाळी माझ्या नातींच्या नावाने अभिषेक करायला देवळात गेले होते. मी परत आले तर दरवाजा बंद होता. मला वाटलं कविता आंघोळीला गेली असेल म्हणून बेल वाजवली, पण तिने काही उघडला नाही. म्हणून मग मी उघडायला गेले तर समोर कविताचे वडील, त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग होते. सुनंदाताई सांगतात ते खरं आहे. आम्ही सकाळी 8-8:30 वाजता मंदिरात गेलो. अभिषेक करायचा होता म्हणून थोडा उशीर झाला. साहेब, मी सुद्धा कविताच्या वडिलांना इथून बाहेर पळून जाताना बघितलंय. सर सकाळी ऑफिसला जाताना कविताने माझं बोलणं झालं होतं, पण तिचे वडील घरी येणार आहेत तेव्हा सुद्धा मला तिने सांगितलं नव्हतं. अरे वॉलेट. तू कशाला ही कामं करतेस सगळी आता? तू ही आता कामं नको करूस. इकडे बस, इथे बस 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 इथे. अहो मला बेडरूममध्ये पडून पडून कंटाळा आलाय हो. हे बघ, किती वीक झालीस तू, तुला कळतंय का? आणि हे बघ, मी आज ऑफिसला जात नाही आहे. आज मी तुझ्याजवळ थांबणार आहे इथेच, आणि आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. चल चल. अहो नाही नको, मी ठीक आहे. जरासा अशक्तपणा आलाय एवढंच. तुम्ही जा बघू ऑफिसला, मी टी व्ही बघत बसेल. अरे शुअर? शुअर. चल आराम कर. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. फोन कर. चल बाय. सावकाश जा तुम्ही पण. चल चल, काळजी घे. सर मला वाटलं सुद्धा नाही की मी कविताला आज शेवटचं पाहिजे. ती आजारी होती? नाही सर, 2 दिवसापूर्वी तिचा गर्भपात झाला होता. ते बघा, तिथे टेबलाच्या कोपऱ्यावरती रक्त लागलंय आणि खाली रक्ताचं थारोळं साचलंय. पण दिलीपने आपल्याला सांगितलं होतं की कविताने त्याच्यासाठी दरवाजा उघडला. म्हणजे कविता सरकत येऊन तिने दरवाजा उघडला असेल. सर, दिलीप आपल्याशी खोटं बोलतोय, कारण का दिलीपने आपल्याला सांगितलं की कविताने दरवाजा उघडला. जर तसं असेल तर रक्त फक्त तिथे नाही, इकडे पण पडायला हवं ना, किंवा दरवाजावरती लागायला हवं. सर, मला वाटतं की दिलीप इथे आला असेल, कविताचं आणि दिलीपचं कशावर तरी भांडण झालं. दिलीपने कविताला धक्का दिला असेल आणि कविताचं डोकं त्या टेबलावरती आपटलं असेल. थोडा वेळ कविता बेशुद्ध पडली आणि नंतर जेव्हा तिला जाग आली असेल, शुद्ध आली असेल, त्यावेळेला ती जीव वाचवण्याकरता दरवाजाकडे निघाली, पण दिलीपने तिला अडवून ठेवलं आणि म्हणूनच दिलीपच्या कपड्यावरती इतकं रक्त लागलं होतं. मला असं वाटतं कविताचं 2 दिवसाआधी मिसकॅरेज झालं होतं. ती अशक्त होती. कदाचित अशक्तपणामुळे ती चक्कर येऊन पडली असेल आणि तिचं डोकं त्या टेबलच्या कोपऱ्यावर लागलं असेल. दिलीप आला असेल दरवाजावर, काही वेळाने ती शुद्धीवर आली असेल, तिने दिलीपसाठी दरवाजा उघडला असेल, पण ती वाचू शकते. सर, पण जर तसं असतं तर दरवाजाच्या हँडलला किंवा इकडे कुठेतरी रक्त असतं. सर, मला अजूनही असं वाटतंय की कविताच्या वडिलांनीच कविताचा खून केलाय. बघा रे, काही सापडतंय का बघा. आई 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 तुला कुठे घेऊन चालले? आई बाबा बाबा आईला कुठे घेऊन चाललेत? बाबा बोला ना काहीतरी, कुठे घेऊन चाललेत आईला? मला आईला बरं वाटत नाहीये ना, हॉस्पिटलमध्ये चालली. आजी आजी काय झालंय आईला? अरे सर, पकडलं की नाही त्यांना? हा सर, पकडलं का त्यांनी माझ्या मुलीला मारलं साहेब? एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा, बसा. पकडलं नाही अजून?
इतक्या सकाळी तुम्ही कविताच्या घरी कशाला गेला होता? कविताची तब्येत बरी नव्हती सर, तिला भेटायला म्हणून गेलो होतो. तसं आमचं फोनवर बोलणं झालं होतं आधी. किती वाजता गेला होता? साधारण 8:30-9 वाजता. आणि परत कधी आलात? आठवत नाही सर. तिथून सरळ मी इथेच आलो पोलीस स्टेशनमध्ये. पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय? शांत का पकडा व्हा. ना त्यांना. खाली बसा. खाली बस. बसा का? आम्ही त्यांची पण विचारपूस केली आहे. त्यांचं म्हणणं आहे कविताचा खून तुम्ही केलाय. कविताच्या सासूबाई जेव्हा 11 वाजता घरी आल्या त्यावेळेला त्यांना बघून तुम्ही पळून गेलात. सकाळी साधारण 8:30-9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत तुम्ही कविताच्या घरी काय करत होतात? काहीच नाही. काहीच नाही. मिस्टर दिलीप, तुम्ही सकाळी 9 ते 11 कवितासोबत होता. काय करत होतात? पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. मला वाटतं थोड्या वेळाने तुमच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आहे. चला, मीच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि मीच कविताच्या घरच्यांविरुद्ध कंप्लेंट करतो. काय बोला, का मारतात कविताला? सर, मी का मारू तिला? माझी मुलगी होती, मी का मारू माझ्या मुलीला? माझ्या या हातात जीव सुटला तिला. तिथे माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून टिपचित पडली होती बिचारी. तसाच घेऊन बसलो होता मी बराच वेळ. कळलंच नाही 2 तास कसे निघून गेले. मारलं साहेब त्यांनी माझ्या मुलीला. 10 दिवसापूर्वी आमच्या घरी आली होती ती. जीव उडाली, मैना उडाली, काव उडाला, भुर डोक्यावर बसला. नाही, cheating अरे आहे. काय नाही 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 चिटिंग बिटिंग काय नाही. नाही चिटिंग नाहीये. बरं ऐका, तुम्ही दोघी आतमध्ये जाऊन दूध प्या आणि होमवर्क करा. मी आलेच. जा आणि झोपा लवकर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बरं बाबा, मी तुमचा चहा घेऊन येते. ऐक गं. अरे काय झालं? थांब, बस आधी बस बघू. शांतपणे हळूच. काय झालं बेटा? काय नाही, ते अशी अचानक उठले ना, म्हणून जरा चक्कर आली. अमिताभ, हे बघ, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल, आपण डॉक्टरकडे जाऊन चेकअप करूया. नाही बाबा, त्याची गरज नाहीये. तू माझं ऐकणार आहेस का? हां, तू आत्ता माझ्याबरोबर डॉक्टरकडे चल, नाही तर मी आबाईला फोन करू. अहो नाही बाबा, त्यांनाही सांगायची गरज नाहीये, कारण मी आधीच त्यांना. तू पुन्हा? हो बाबा, आणि ह्यावेळी श्रेया आणि पिंकीचा भाऊ येणार आहे. तुला कसं माहिती आहे भाऊच येणार म्हणून? कारण बाबा, मी टेस्ट केली होती आणि ह्यावेळी नक्कीच मुलगा होणार मला. ठीक आहे, यांना सध्या आपल्या कस्टडीमध्ये ठेवा. मला कशाला? मी काय केलं? ओ सर, त्या लोकांना टाका ना कस्टडीमध्ये. ज्यांनी माझ्या मुलीला मारलं त्यांना पकडा ना तुम्ही. 1 मिनिट मिस्टर दिलीप, यावेळी सगळे पुरावे तुमच्या विरुद्ध आहेत. ही केस जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत प्लीज कोऑपरेट. ओ पण सर, ऐका ना माझं. सर, ओ नायकोडी, 10 ते 12 अर्भकं सापडली आहेत. याचा अर्थ शहरातल्या कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये इलिगल अबॉर्शन नक्कीच होतं. एक काम करा, आपल्या सगळ्या खबरांना काढवा आणि निर्जन ठिकाणी पेट्रोलिंग वाढवा. असं अर्भकं टाकताना कोणी मिळालं तर त्याला लगेच ताब्यात घ्या. ओके सर. नायकोडी, या केसचा लवकरात लवकर ब्रेक थ्रू मिळायला हवा. संपूर्ण राज्याचं लक्ष या केसकडे लागतं. ओके सर. माझ्या आईला मारतो, माझ्या आईला मारतो, माझ्या आईला मारतो. काय झालं बाळा? का रडतेस? काय झालं?
पिंकीला मारतो. कुठे लागला? माझी सोनू ती बघू. अरे आयला मारतोय. या टेबलामुळे आपली आई हॉस्पिटलमध्ये गेली म्हणून तू या टेबलाला मारतेस ना? हो हो. सर, कविताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. कविताच्या बॉडीवरती कुठेही स्ट्रगल मार्क नाहीयेत आणि कविताचा मृत्यू टेबलावरती डोकं आपटून नाही झालाय, तर तिच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी जाडसर बोथट ब्लंट हत्याराने वार करण्यात आला आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणजे तिचा खून झालाय. मग एकतर तो दिलीपने केला असेल किंवा तिच्या नवऱ्याने. आणि सर, डॉक्टरांचं म्हणणं आहे की कविताचा मृत्यू टेबलावरती डोकं आपटून झाला नसता तरी सुद्धा ती मेली असती, कारण कविताचं खूप ब्लिडिंग झालं होतं. मिसकॅरेज झालं होतं तिचं. नाही सर, कविताचं मिसकॅरेज नाही तर ॲबॉर्शन झालं होतं. व्हॉट? हो सर. तिच्या नवऱ्याने आपल्याला सांगितलं होतं की तिचं मिसकॅरेज झालं होतं. 2 दिवसापूर्वी तिचं गर्भपात झाला होता. चला. सर, तुम्ही म्हणाला होता की तुमच्या बायकोचं मिसकॅरेज झालं, पण रिपोर्ट प्रमाणे तुमच्या बायकोचं ॲबॉर्शन झालं होतं. काय? ॲबॉर्शन? पण कविता काय ॲबॉर्शन करेल? ते तुम्हीच आम्हाला सांगा. तिने ॲबॉर्शन का केलं असेल ते. कदाचित तुम्हीच तिला फोर्स केला असेल. बिलकुल नाही सर. अहो, 2 मुलीनंतर आम्हाला मुलगा होणार होता. एक मिनिट. तुम्हाला कसं माहित तुम्हाला मुलगाच होणार होता? म्हणजे 2 मुलीनंतर मुलगा होईल असं वाटलं होतं आम्हाला. पुढे? सर, कविता त्या दिवशी दुपारी बाजारातून आली आणि आल्याला रडायला लागली. मी कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली की माझी अचानक तब्येत बिघडली आणि मिसकॅरेज झालं. अजून एक गोष्ट, टेबलचा कोपरा तिच्या डोक्यावर लागून ती मेली नाही. तिच्या डोक्यावर कोणीतरी जड वस्तूने फटका मारलाय. पण सर, याचं उत्तर आम्ही नाही देऊ शकत. मग तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात? असंही असू शकतं ना की तिने ॲबॉर्शन केलं, ही गोष्ट तुम्हाला आवडली नाही आणि म्हणून तुम्हीच तिचा खून केला. सर, तुम्ही काय बोलता मला खरंच कळत नाही. अहो, आमचं स्वप्न पूर्ण होणार होतं. मुलगा होणार होता आम्हाला. देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सर, सगळ्या रूम चेक केला पण काही सापडलं नाही. शिंदे मॅडम, काही सापडलं? नाही सर. ठीक आहे, गरज वाटली तर आम्ही परत एकदा. पिंकी बेटा, हे बघ, असं नाही रडायचं रजा. तुला आईकडे जायचंय ना, मग चल सगळं दूध पी बघू. तू माझी राणी आहेस ना. घे. अगं, असं नाही करायचं राणी. सांडलं ना सगळं दूध. मला आई पाहिजे. आजी, तुम्ही खोटं बोलताय. मला आईकडे नाही पाठवत ना. असं नाही आहे माझी राणी. सर, मी कविताचा CDR काढला. तसे कविताचे सगळेच कॉल नॉर्मल आहेत. ती शक्यतो कोणाशी जास्त बोलायची सुद्धा नाही. तिचं 3 दिवसापूर्वीचं लोकेशन हे तिचं घरचंच होतं, पण 5 दिवसापूर्वीचं तिच्या मोबाईलचं लोकेशन हे कर्नाटकातल्या विजयपुरामधलं आहे. कर्नाटक? हो सर. तिथे का गेली असेल ती? सर, ती तिथे एकाच दिवसासाठी गेली होती. मी तिथं 3 लोकेशन पण काढले. ती विजयपुरातल्या हॉटेल कम्फर्टमध्ये थांबली होती. कुणा नातेवाईकाला भेटायला गेली असेल? सर, असू शकतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती त्या दिवशी रात्री हॉटेल कम्फर्टपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका घरात गेली होती.
तेही रात्री 2 वाजता. इतक्या रात्री त्या घरामध्ये कशाला गेली असेल? कविताचा खून कोणी केला, मुळात तिनं अबॉर्शन का केलं होतं आणि त्यात ती कर्नाटकला का गेली होती, यासारखे अनेक प्रश्न पोलिसांना भेडसावत होते. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस जाऊन पोहोचले कर्नाटकात. हीच ती जागा तिथे कविता 5 दिवसांपूर्वी रात्री 2 वाजता हॉटेल सोडून आली होती. सर, मराठी हो 5 दिवसांपूर्वी रात्री 2च्या सुमारास ह्या बाईला तू इथे पाहिलं होतंस? नाही, पण तिकडे त्या गल्लीत एक खोली असते बघा, तिकडे रात्रभर लोक येते जाते. बाई असते, माणूस असते, पोरी लोक पण असते. पण ते पोरी लोक ना साहेब तोंड झाकून येते आणि तोंड झाकून जाते बघा. एक मिनिट, कुठून आला तू? आत काय चाललंय? काय नाही ते काय असंच. असंच हिच्याबरोबर काय करत होतास? सर तुम्ही समजता तसं नाही आहे सर. ही बायको आहे माझी सर, तिची तब्येत ठीक नाही म्हणून डॉक्टरकडे गेलो. रात्री 1 वाजता? हो होय सर. सर, हा तर अल्ट्रासाऊंडचा रिपोर्ट आहे आणि सीडी. बोल काय हे? सर ते डॉक्टरांनी दिलं होतं आम्हाला. माझी बायको प्रेग्नेंट आहे म्हणून तिची सोनोग्राफी करायला गेलो होतो. मुलगा आहे का मुलगी हे चेक करायला? तुला माहिती नाही कायद्याने गुन्हा आहे तो? सॉरी सर, चुकी झाली सर. आय एम सॉरी इन्स्पेक्टर. म्हणजे माझं चुकलंच. मी थोड्याशा प्रॉफिटसाठी इलिगल सेक्स डिटर्मिनेशन सेंटर चालवत होतो. तुझ्याकडे या प्रेग्नंट बायका गर्भलिंग चाचणीसाठी सेक्स डिटर्मिनेशनसाठी येत होते. त्या कशा येत होते? तू त्यांचं अबॉर्शन पण करतोस? नाही सर, मी अबॉर्शन नाही करत सर. काही डॉक्टर्स आहेत गायनाकोलॉजिस्ट जे पेशंट्सना माझ्याकडे पाठवतात आणि जर गर्भ मुलीचा असेल तर ते डॉक्टर्स अबॉर्ट करतात. मला त्या सगळ्या डॉक्टरशी सगळ्या पेशंटची लिस्ट पाहिजे, समजलं? हो सर. आणि ही बाई आली होती तुझ्याकडे? हो सर, ही आली होती, पण नाही हिला कोणत्या डॉक्टरने रिकमेंड केलं हे आता मला आठवत नाही सर. कोणासोबत आली होती? एक माणूस होता बरोबर तिच्या. 5-7 दिवसापूर्वीची गोष्ट आहे सर. खूप घाबरलेली होती. नाही कोणी आपल्याकडच्या सस्पेक्टचे फोटो दाखवायला? हा होता? नाही सर. हा? हो सर, हाच होता सर. बाबा मला आईकडे जायचंय. बाळा, आई लवकरच हॉस्पिटलमधून घरी येईल. नाही बाबा, तुम्ही खोटं बोलताय. मला आईकडे घेऊन चला. मी कायच ऐकणार नाही तुमचं. हे बघ राजा, तुला बरं वाटलं ना की बाबा तुला आणि श्रेयाला दोघींनाही फिरायला घेऊन जाणार. केमिकल फॅक्टरीच्या मागे सापडलेल्या 12 बेवारस भ्रूणांच्या केसला आता एक नवीन वळण आलंय. पोलिसांनी कर्नाटकात जाऊन इंटर स्टेट सेक्स डिटर्मिनेशन सेंटरचं रॅकेट उद्ध्वस्त केलंय. महाराष्ट्रातील अनेक लोक कर्नाटकात जाऊन बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करून घेत होते. आता ह्या गुन्ह्यांना काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल. पोलिसांच्या मते त्यांना मिळालेलं या केसच्या संदर्भातलं हे सर्वात मोठं यश आहे. कर्नाटकला कवितासोबत तिचं अबॉर्शन करायला गेला होता तुम्ही. आमच्याशी खोटं का बोललात? बोला. तिची सोनोग्राफी करणारा डॉक्टर आमच्या ताब्यात आहे, कळलं? खरं आहे. खोटं बोललो नाही, कारण आधीपासूनच तुम्ही माझ्यावर संशय घेत होतात. पण खरं सांगतो सर,
कर्नाटकला जाईपर्यंत मला माहीत नव्हतं की आम्ही तिथे कशासाठी जाणार आहोत म्हणून. कविता काय आता तरी मला सांगशील का आपण ह्या रात्रीच्या वेळेस कुठे घेऊन चालली आहेस मला? बाबा डॉक्टर सुधाकरकडे आलोय आपण. मला परत एकदा चेकअप करून घ्यायचंय. परत परत टेस्ट का करून घेतेस तू? बाबा ह्यावेळी मी ठरवलंय मला कोणताच चान्स नकोय. अगं पण कविता. बाबा प्लीज. ठीक आहे चला. काय खोटं आणि काय खरं ते लवकरच समोर येईल. सर, कविताच्या एरियातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटल्स आणि क्लिनिकमध्ये आम्ही चौकशी केली, पण त्या दिवशी कविता नावाची पेशंट कुठल्याच हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये ॲडमिटच झाली नव्हती. कविताच्या कॉल डिटेल्सवरून असं वाटत नाही की तिचं बाहेर कुठेतरी अफेअर असेल. कविताची घरची लोक सोडून ती तिच्या मित्र किंवा मैत्रिणींसमोर आपलं मन मोकळं करत असेल. एक काम करा, तिचे कॉल डिटेल्स परत एकदा चेक करा, त्यात काय मिळतं का बघा. ओके सर. मॅडम, कविताचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे होता का? नाही सर, कविता तशी मुलगी नव्हती. तिच्या जगात ती खूप समाधानी होती. फक्त मुलगा नव्हता तिला. एवढं एकच दुःख होतं तिच्या आयुष्यात. मुलासाठी जवळजवळ वेडी झाली होती ती. आणि त्या दिवशी तर अगं कुठे घेऊन आलीस मला तू? अगं धीर धर, कळेल तुला. कुठे आलोय आपण? कविता, मला खूप भीती वाटते. चल आपण इथून जाऊ. मी कविता. सोनोग्राफी संदर्भात आपलं फोनवर बोलणं झालं होतं. या मॅडम. त्या माणसाने तिच्या हातात एक सीडी दिली आणि त्या माणसाने कविताला सांगितलं की तिला मुलगाच होणार आहे. खूप खुश होती ती, पण माहित नाही हे सगळं कसं झालं. तिने ॲबॉर्शन कुठे केलं? ते माहित नाही सर. मी फक्त तिच्यासोबत टेस्ट करण्यासाठीच गेले होते. काकू, श्रेया आणि पिंकी तुमच्याकडे आल्यात का? नाही नाही आल्या? ठीक आहे मी ठेवतो फोन. सर मी तुमच्याकडेच येत होतो आता. का? काय झालं? अहो सर, माझ्या दोन्ही मुली मिसिंग आहेत. सकाळपासून कुठेच सापडत नाहीत. त्यांचे फोटो आणि डिटेल द्या. हो. नाही कोणी त्या मुलींचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा आणि कुणाला तरी त्यांच्या आजोबांकडे पाठवा. कदाचित त्या मुली आजोबांकडे असतात. शोधा त्या मुली. गुन्हेगाराच्या हातात सापडायला नको. छोट्या आहेत त्या. सर डिटेल पाठव. थँक्यू व्हेरी मच सर. ठीक आहे. आम्हाला तुमच्या घरची झडती घ्यायची. नाही कोणी बघा रे. शिंदे मॅडम बघा. आमच्या घरची झडती ती कशासाठी? अहो, माझ्या दोन्ही मुली हरवल्यात आणि तुम्हाला आमच्या घराची झडती घ्यायची? हे बघा, तुमच्या मुलींना शोधायचं काम आम्ही सुरू केलं. आम्हाला आमचं काम करू दे. सर या 2 सीडी सापडलेत. लॅबमध्ये पाठवून द्या. ओके सर. चला. काका, मला माझ्या आईला भेटायचंय. कुठल्या वार्डमध्ये आहे तुझी आई?
माहित नाही. अच्छा, तुम्ही राहता कुठे? तुझे पप्पा काय करतात? ॲड्रेस सांग. अरे ए बाळांनो, ए सर, कविताच्या सोनोग्राफीच्या दोन्ही सीडीज मी लॅबमध्ये टेस्टसाठी पाठवल्या होत्या. सर, हा त्याचा रिपोर्ट आलाय. सर, कविताला मुलगा नाही, मुलगी होणार होती. कविताने 2-4 दिवसाआधीच ॲबॉर्शन केलं होतं. आपल्याला जे अर्भक सापडले होते त्यात एक अर्भक हे 2 ते 3 दिवसाआधीचं होतं. हो सर. एक काम करा, त्या अर्भकाचा आणि कविताचा DNA मॅच करून बघा. मला वाटतं ते अर्भक कविताचंच असेल. ओके सर. सर, आपल्याला जे अर्भक सापडलं होतं त्याचा DNA कविताच्या DNAशी मॅच झालाय. गुड. कविता जेव्हा ॲबॉर्शनसाठी गेली तेव्हा तिने आपला मोबाईल घरीच ठेवला होता. पण तिच्यासोबत नक्कीच कुणी ना कुणी गेलं असेल. तिचा नवरा, सासू, वडील किंवा मित्रांपैकी कोणीतरी. तुम्ही एक काम करा, या सगळ्यांचे कॉल लोकेशन चेक करा. त्या दिवशी कोण कुठे होतं ते तपासा आणि तिच्या नवऱ्याला चौकशीसाठी बोलवून घ्या. ओके सर. कविता सगळ्यांशी खोटं का बोलत होती? तिच्या मुलाला कुणापासून धोका होता? अभयपासून सर. अभयनेच तिचं ॲबॉर्शन केलं असावं. तिचा नवरा तिचं ॲबॉर्शन का करे? सर, मागच्या वेळेस मुली झाल्या ना, त्यावेळेस त्याने काय तमाशा केला माहिती आहे तुम्हाला? शेवटी माझ्या जमिनी विकून त्याला प्रत्येकी 10-10 लाख रुपये दिले. माझ्या 2 वेळेचे खायचे वांदे झाले, पण हरकत नाही. यावेळेस जरी मुलगी झाली असती ना, तर मी स्वतःला विकून पैसे उभे केले असते. सर, माझ्या मुलींचा काही पत्ता लागला? एवढी काळजी वाटते तुम्हाला तुमच्या मुलींची? आम्हाला तर कळलंय की मुलगी झाल्यानंतर फार मोठा तमाशा केला होता तुम्ही आणि पैसे मिळाल्यानंतरच गप्प बसला. अच्छा, म्हणजे ही स्टोरी माझ्या सासऱ्यांनी तुम्हाला सांगितलेली दिसते. मी त्यांच्याकडे कधीच पैशाची डिमांड ठेवली नव्हती. उलट त्यांनीच माझ्या मुलीच्या नावे पैसे दिले होते आणि ते सर्व पैसे मी माझ्या दोन्ही मुलीच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट केले होते. हे बघा सर, माझ्या सासऱ्यांना तुम्ही ओळखत नाही सर. मोठेपणा मिरवायची खूप हौस आहे त्यांना. ठीक आहे, तुम्ही आता जाऊ शकता, पण परत बोलावलं तर यावं लागेल. ओके, थँक्यू सर. पण सर, थोडा मुलींचा शोध लवकर लागला तर. शोधू आम्ही त्यांना. या तुम्ही. सर, कोण खरं बोलतं आणि कोण खोटं हेच समजत नाहीये. नाही, कोण एक काम करा, जावई आणि सासरे यांच्याबद्दल आजूबाजूला चौकशी करा. बघा काय माहिती मिळते का. ओके सर. त्या दिवशी दुपारी कविता तुमच्यासोबतच होती, बरोबर? काहीही लपवू नका, आणि लपवलं तरी आम्ही शोधून काढू. साहेब, मी कशाला तुमच्यापासून काही लपवेल? कविताची तब्येत ठीक नव्हती, तिला अशक्तपणा वाटत होता. ती म्हणाली माझ्याबरोबर त्या डॉक्टर, म्हणजे तो मार्केटमधला होमिओपॅथिक डॉक्टर आहे, त्याच्याकडे येता का म्हणून. तुम्ही जरा इथेच थांबा, मला त्यांना काही प्रश्न विचारायचे. चला. सर, आम्ही डॉक्टरकडून परत घरी आलो तर कविताला थोडे चक्कर आल्यासारखं वाटत होतं. ती म्हणाली कदाचित डॉक्टरच्या औषधांमुळे असेल, म्हणून ती तिच्या खोलीत गेली. ताई, मला भूक लागली आहे. पिंकी, पिंकी.
कुठे गेले? तिथून आत गेलेत. बगाडे इथे कुठेच नाही. सर इथेच घुसले होते. सर इथे तर दरवाजा आहे. चला. ए काय चाललंय? हा काय पकडा त्याला. बोल बोल. सांगतो सांगतो साहेब, सांगतो. मारू नका साहेब, मारू नका. ज्यांना ॲबॉर्शन करायच्या त्या स्त्रिया तुझ्याकडे कशा यायच्या? तू तो होमिओपॅथीचा डॉक्टर आहेस ना, त्यांना कसं कळायचं की तू ॲबॉर्शनचं इलिगल सेंटर चालवतो? ज्या लेडीजना मूल पाडायचं असायचं ते बरोबर माझा पत्ता शोधत यायचे. अनेक अशी हॉस्पिटल्स आहेत, तिथला स्टाफ आणि डॉक्टर्स ते अशा लेडी पेशंटना माझ्याकडे पाठवायचे. मग मी त्यांना त्यांचा शेअर द्यायचो. कविताला कर्नाटकमध्ये तूच पाठवलं होतंस ना? हो सर. मग कर्नाटकच्या त्या डॉक्टरने तुला ओळखलं का नाही? माझा माझा मामे भाऊ आहे तो सर. कविताचं पुढे काय झालं? तुमच्या सांगण्याप्रमाणे मी तिचं ॲबॉर्शन तर केलंय, पण रक्त खूप गेलंय आणि अजूनही ब्लिडिंग होतंय. आणि जर का हे ब्लिडिंग असंच होत राहिलं तर त्यांचं वाचणं मुश्किल आहे. आणि ह्या अवस्थेत मी त्यांना इथे ठेवून घेऊ शकत नाही. कविताला मुलीच होत होत्या, वंशाला दिवा नव्हता. अगं आई, कविताला खूप ब्लिडिंग होत आहे. मला नाही वाटत ती आज वाचेल म्हणून. मरते तर मरू दे, नाहीतरी मुलीच जन्माला घालते. आई तू एक काम कर, तू इथे नको थांबूस, तू मंदिरात जा, नाहीतर आपण दोघेही अडकू. नीच माणसं आहात तुम्ही. एकतर जबरदस्तीने माझं अबॉर्शन करवलं आणि आता इथे मरायला टाकून जाऊन पळून जाताय. याची शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे. थांबा, मी आता ना पोलिसांनाच फोन करते. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एक स्त्री असून स्त्रीची हत्या केलीत तुम्ही. तुम्हाला आहे ना फाशीच द्यायला. कविताला फक्त आपल्या बाळाला वाचवायचं होतं, पण मुलगाच हवा या सासूच्या हट्टापायी कविताचा जीव तर घेतला गेलाच, पण तिच्या मुलींना सुद्धा अनाथ व्हावं लागलं. ज्या वेळेला कविताच्या नवऱ्यानं तिला गर्भलिंग निदान आणि गर्भपात करायला भाग पाडलं, त्याच वेळेला तिने खरं तर पोलिसांना कळवायला हवं होतं. तिने जर तसं केलं असतं तर आज ती कदाचित जिवंत असते. बऱ्याचदा गुन्हेगार हे आपल्या आजूबाजूलाच असतात, त्यांची फक्त चाहूल लागणं महत्वाचं असतं. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन केससह नवीन भागात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.